अयोध्येतील राम मंदिरावर बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून भगवा ध्वज फडकावला गेलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविदार वृक्ष सूर्याची प्रतिमा चिन्हांकित असलेला भव्य असा हा ध्वज विधिवत पूजन करून फडकवण्यात आलाय। 10 फूट उंच 20 फूट लांब असा हा धर्मध्वज या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह साधू संत उपस्थित होते। धर्मध्वज फडकवण्याच्या आधी मोदींनी राम मंदिर परिसरातल्या देवतांचं पूजन केलं, तर राम मंदिरात जाऊन त्यांनी आरतीही केली आहे। यावेळी पंतप्रधान मोदी काहीसे भावूक झालेत। यावेळी बोलताना अयोध्येमधील धर्मध्वज हे प्रभू रामांच्या सभ्यतेचं प्रतीक आहे असं प्रतिपादन मोदी यांनी केलं। आज भारतासह संपूर्ण विश्व राममय झालेलं आहे। अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहून अपार आनंद झाल्याचं मोदींनी म्हटलं। तर झी 24 तासवर अयोध्येमधील धर्मध्वजाचा फोटो आता आपल्याला पाहायला मिळतोय। अयोध्येतील धर्मध्वजाची ही पहिली झलक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज धर्मध्वज त्या ठिकाणी फडकावण्यात आलेला आहे। अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या या मंदिरावरती हा धर्मध्वज फडकवला गेला आणि त्या ध्वजाचीच ही खास दृश्य झी 24 तासच्या माध्यमातून आपण पाहतो।